रोज नव्याने बहरून आपण ऐकतोय ती ते कविता. होत राहू सुंदर. वा वा. त्याची कविता ऐकल्यानंतर मला कवी अनवर मिर्झांच्या एका कवितेची आठवण झाली. त्यांनी त्यांच्या एका कवितेत असं म्हटलेलं आहे, आपल्याला कुठे घेता येतो आपला हात हातात, पण आपण जेव्हा एकांतात असतो तेव्हा आपल्याला मिठी मारता येत नाही, पण ते काम कविता करत असते, कारण कविता अखंड आपल्या सोबत असते. आणि हाच भाव त्यांनी अचूकपणे त्यांच्या कवितेमध्ये लिहिलेला आहे. त्यानंतर मंडळाचे ज्येष्ठ सभासद यशवंत वैद्य यांना विनंती की त्यांनी त्यांची कविता सादर करावी. 2 दिवसांनी त्यांचा वाढदिवस आहे. मला वाटतं वय वर्ष 85 पूर्ण होऊन ते 86व्या वर्षात पदार्पण करणार आहे. म्हणजे खरं तर खूप तरुण आहे मंडळ त्या दृष्टीने विचार केला तर. आणि त्यांनी त्यांची कविता सादर करावी. दुसरं एक वैशिष्ट्य असं आहे की मंडळाचे बरेच वर्षांपासून सभासद ते आहेत आणि त्यांच्या सगळ्या कविता लयीत असतात, लयबद्ध असतात. काका, आपण हा कार्यक्रम असंच कव्हर करूया. कवी हा किती मनस्वी असतो आणि त्याच्या मनात किती किती भाव असतात हे कवीचं श्रेष्ठत्व आहे. आणि बंगाली कवी कवयित्री संगीता सेन बंगाली यांनी कवी कवींवर 4-5 कविता लिहिल्या. त्याच्यातली एक कविता मी म्हणून दाखवतो. हो, हे त्याचं दुसरं वैशिष्ट्य की त्यांनी बंगाली भाषा, मला वाटतं तुम्ही आता अलीकडे आत्मसात केली ना त्याच्या रिटायर झाल्यावर 3 परीक्षा हा, दिल्या. बंगाली भाषा त्यांनी तेव्हा आत्मसात केली, शिकले ते. बंगाली त्याच्या कवितेचा संदर्भात अनुवाद परीक्षाही आपण दिल्या ऐकतो. आणि बऱ्याच कवितांचा अनुवादही केलेला आहे त्यांनी. त्यासाठी एकदा त्यांचा अभिनंदन करायला हवं. कविता. दुःखे चराचरांची विविध तापसारा, त्रासून सहजतेने कवी शांत बी जगाला, कवी शांत बी जगाला.